मिळेल आम्हाला मिळाला पाहिजे, आम्हाला देव मिळाला पाहिजे आणि त्याही देवाचे आम्ही साधी राहिलो पाहिजे. मला सांगितलं पण तुम्ही जे परमार्थ करता परमार्थ आहे पण देवाला आवडणारा करा. कोणाला आवडणार करा? देवाला आवडणारा करा. मी नेहमी सांगत असतो 24 तास परमार्थ करू नका, 1 तास करा, 3 तास आणि बाबा 3 तास 1 तास पण 1 तास असा करा विठ्ठल माझ्या विठ्ठल आपला उभं राजघर पाकडत बसू नका. राजघर पाकड काही नाही आपण देवीचा 1 तास पण 1 तासामध्ये मी कोण आहो याची जाणीव माझी बदल झाली आल्यावरी आणि पूर्ण म्हणजे आपलं कोण बोलतच नाही पाहिजे बरोबर. गाववालीच्या आयोगामध्ये दान करणार पुष्कळात, दान करणार पुष्कळात, आर्थिक दान म्हणजे पैसा दान करणार पुष्कळात, पण स्वतः येऊन करणार माणसं बोलणार मुलीला गाळ्यावर आर्थिक दान कर बोलतो आम्हाला वेळ नाही घ्या तुम्ही करा 5 लाखाला का 7 घेऊन जा 7 लाखाला घेऊन जा पण आम्हाला रिकाम कर आई रिकाम कर का तुम्ही परवा दिवशी आले आजही आता उद्याही रात्री समजा उद्या सायंकाळ असं बरोबर म्हणजे याला भाव लागते का लागते भाव आणि भाव जर असं देव लाभ नाही पण देव जवळ आहे कोण प्रेमाचा आजची मुस्काळ देवाला फक्त भाव लागतो लक्षात मग परमार्थ कमी करा वर्षातून 1च महिना करा पंढरपूरच्या वारीमध्ये पण वारी तरी असा करा जेवणासाठी पळत पुढे पडू नका पाण्याच्या पडून लागू नका फक्त ध्याने म्हणे एक जागृती स्वप्नी सुसुप्ती फक्त एकच पांडुरंग ध्यान पांडुरंग म्हणे त्या देवाचं नाव असलं पाहिजे बा इतकं सोपं नाही परमार्थ करणं. आता तुम्ही आम्ही करतोय का आपल्याला काय आता वाटून पाहता हिंदूला केला आपली किंमत काय नसते काय असते त्याला कामच काय नसते पण ही सवय मध्ये तर स्वतः तुमच्यासारख्या माणसाने परमार्थ केला की वजन वेगळं आहे कारण तुमच्यासारख्या पाहून आमच्यासारखं हा मात्र सुधरत असतो त्याचं कारण कसं सांगतो तुम्हाला मी आता काही आमच्या सुद्धा माणसं असतं मोठ्याचं पाहून लहानाचे अनुकरण करत असतो मोठ्याचं पाहून आणि अनुकरण करतो पण मोठ्याने चांगलं अनुकरण केलं की लहाने चांगले अनुकरण
देव घ्या आईचा आला घर नुसतं फुकट नाही नाम घेता विठोबाचे परमगती पाप जळते लक्षात घ्या बा पूर्ण आईमध्ये समरस नाही शेणा किती पाप किती लावल्या किती पाप करण्याचं सामर्थ्य नामामध्ये वाल्याचा वाल्मी झाला कशामुळं फक्त भगवंताचं नामचिंतन केलं तुम्ही आपण सर्व वेळा मंडपामध्ये बसलो काही ना काही आपण पाप घडलं आणि त्या पापातून मुक्त फक्त भगवंताचं नाव आहे आणि तेही नाव नुसतं नाही देवाला आवडणार आवडलेला असे नामाचा उच्चार रात्र दिवस म्हणून सत्याचं नियोजन असते म्हणून या दरवर्षाचा कार्यक्रम कशामुळं की अज्ञान लोकांना स्वर्गात होण्यासाठी जीव आडाणी आहे आणि आडाणी जीवावर सद्गुरूची कृपा होण्यासाठी काही कार्यक्रम केला जात असतो लक्ष तुम्ही आम्ही सर्व वेळे बसलो काय आता वास्तविकता सर्वांना परमार्थ घडवला असं काय कारण प्रत्येकाच्या भाग्याचा विषय आहे प्रत्येकाचा भाग्याचा विषय प्रत्येकाला प्रत्येक जवळ असं काय प्रत्येकाचा ठरलेला विषय आहे कारण मान नाही तो भारत आणि प्रत्येकाचं ठरलेलं संधी ठरलेलं आहे त्यामुळं तुम्हाला आम्हाला एक मानवी जीवन मिळालं आणि मानवी जीवनाने फक्त भगवंताचं नाव घडलं पाहिजे भगवंताची स्थापना घडली पाहिजे पंढरपूरची वारी घडली पाहिजे एखाद्या सोमवार उपास घडला पाहिजे आणि रोज निदान एक तास तरी त्या भगवंताचं भजन घडलं पाहिजे फक्त फक्त मानवाच्या देहातच भजन घडते बाकीच्या देहात घडत नाही म्हणून नाचू कीर्तनाचे ज्या नदी बोलावले बाकीच्या देहात नाही हे तुम्हाला आम्हाला मिळाला पण कळाला का मिळाला पण कळाला नाही मग हे कळून घेण्यासाठी
कळून गेल्यासाठी पंढरपूरची वारी आहे आणि कळून गेल्यासाठीच गळ्यात तुळशी तुम्हाला हा इतके लोक नसते किती लोकांच्या गळ्यात माझ्या हातात करावर वा वा तुम्ही मैदानामध्ये काय टेम्पो दऱ्यातील लोक सगळ्या टेम्पो दऱ्यात इतके मात्र हातात करा बाहेर सोडून कोणी रहिवासी लोक आता इतकी हातात करा बघ तिकडं आणा टेम्पो दऱ्यामध्ये राहणारे लोक फक्त हात वर करा वा 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 आता तुम्ही खाली करा फक्त येत लोक आता ते माळकरी हात वर करा येत 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 हा काय करा आता येत्या लोकांपेक्षा गळ्यात माळ पुरवण्याचं नाही गळ्यात माळच नाही आमच्या अशी गळ्यात माळ आता आमच्या गळ्यात माळ दिवशी नाही अशी गोळी करत तुम्हाला माहिती नाही मला हात गोळी करावं बाबा बाबा माझ्या माझं हात गोळी करा 1 2 3 4 5 तुमच्या गळ्यात माळी नाही तुला आता तुमच्या आता मला सांगा आपलं हे करून माहिती राहायचं आता सत्य या सध्यात मला मी आला पाहिजे आपल्या गावामध्ये गेले 18 वर्षापासून सत्तर चालू आहे बरं मला सत्तरच्या आमचं दिवसावर फोन केला बरं सत्तर चालूच आहे पण हे 18 वर्षापासून आपल्या 2 दिवसाचा कार्यक्रम चालू आहे बरोबर तुम्ही फक्त जेवायले हे फक्त स्वतः यासाठीच आहे गळ्यामध्ये वारी घालण्यासाठी पंढरपूरची वारी करण्यासाठी आणि हे जीवन डबल मिळत नाही एकदा मिळालं डबल मिळेल का डबल मिळालं हा सगळी सत्ता नाही हाती एकदा मिळालं डबल मिळत तुम्हा आम्हाला दुर्लभ आहे हे गर्दी दुर्लभ आहे त्यामध्ये आठवा तुम्ही त्याच्यामुळे हे दुःख आहे त्यामध्ये दुःख आहे म्हणून तुम्हाला आम्हाला दुर्लभ आहे दुर्लभ मिळाला पण कळवलं नाही मला सांगा तुम्हाला आम्हाला मनुष्य देव मिळाला की नाही आता आपण मानव किती वेळा वाटते आपण माणसा हात किंवा माणूस आहोत किती वेळा वाटते हात राहतो मला वाटत नाही माणसा होणार मी मानव आहो मी माणूस आहे असं किती जणांना वाटते तुम्हाला कोणाच वाटत नाही अरे आपण माणसं होच ना होती नाही आपण माणसासाठी वाटत नाही हेच म्हणत माणसं हो की नाही माणूस हो की नाही मला हात जोडून गेलं लक्षात घ्या मानवाचा देह एकदा गेला डबल नाही एखादे पुत्र रूप आहे काही जर करत नाही काही संबंध नाही तर कीर्तन चालू आहे तिथे पण मस्त भजन म्हणा नामदेव स्तोत्र म्हणायचे त्याच्यामुळे गायचे काही जरूर देणार की वरी पायटोरी राहणार काय संबंध देवाला
नाही, फक्त याच देहात ज्ञान आहे, बाकीच्या इतर देहात नाही. पण या देहात ज्ञान आहे आणि बजरंग नाही, बजरंग म्हणजे दारू. माणसं पितात का बुवा? संगती कुसंगती आहे. सत्संगती विधी माणूस निवडत नाही आणि कुसंगतीशिवाय बिघडल्याशिवाय राहत नाही. आता हे बघा, आपल्या इकडे बिघडण्याचं कारण काय? त्यामुळे तुम्ही आम्ही स्वतः आहोत. मायबापाच्या घराला तुम्हाला इकडे घालून का मारी जे घर मालकच आहे त्या घरामध्ये मी आता हे माझ्या काका आहे, काळ आहे, विना आहे, मरवण आहे, रोज सुद्धा 5 वरील आणखी व्हायला आणि नातू कुठू सगळं चालू तुमच्या काय करताय त्याचं कारण आहे की तुम्ही आम्ही तर आपल्याकडे असताना त्या कळलं झालो, पण आपल्या मुलं आपल्या घराने झुलधानी व्हायली. काय व्हायची? झुलधानी व्हायली. लक्षात घ्या, एकदा मिळाला डबल मिळत नाही, डबल मिळत नाही. या शरीराचा विचार केला, विचार बसल्या बसल्या पायाच्या नकापासून डोक्याच्या केसामध्ये अनमोल आहे. याला एक भगवान तुमच्या आमच्या विशेष कृपा केली आहे का? एक जर सरा दात पडला आपला दात हलायला, दात जर हलायला ना तर ते हा दात डॉक्टर पाडायचे किती घेते? किती? 700 काय झालं? 700 रुपये दात पाडायचे, बरोबर आहे. दात लावायचे बघा चिंता किती? 2000. किती का? दात बसवायचे किती? 3000. मला सांगा मग देवाला आपल्या दात किती रे? किती? 32. नाही जास्त दिले. किती रे? 64 दिले. 64. पहिले तर तुझं आपण दूध पाळले पहिले 32 पहिले पडले, डबलचे 25 मिळाले आपल्याला. नाही कोणी कोणाचंच राजा मायेचा माझा सोयरे घाले संपत्तीचे लोक निघाणीचा एक कोणी सोडत नाही हो. माय नाही, बाप नाही, बहीण नाही, कोणी सोडत. सहज बसला बसला विचार करा, त्याला फुफ्फुस वाल किती पैसे, किती भगवंताला तुम्हाला दिलं. सहज विचार करा. एका डोळ्यावर आमचा आपण भवायला म्हणतो, भवायला घातला पाठणं म्हणतो, पाठणं ते किती आता या पाठणाचं काहीच काम नाही. वाटी काय काम आहे का? काहीच काम नाही. पण देवाला माहित आहे की मी गाडी डोळ्यात पळवती.